नमस्कार, मी मनीषा राहुल लवटी. शिवनेर प्राईम मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांची जुन्नर तालुक्याकडे असलेली ओढ ही कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच्याच बरोबरीने जुन्नर तालुक्यातून अनेक नवीन कलाकार देखील पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज अशीच एक कलाकार आपल्या सोबत आहे, अर्थात आपल्या सोबत आहेत तुझ्या मागे येड्यावाणी या फिल्म अल्बमच्या मुख्य अभिनेत्री म्हणजेच ज्ञानेश्वरी बजरंग कोढाळे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ही अभिनेत्री आहे, जिला आज आपण भेटणार आहोत आणि तिच्यासोबत मनसोक्त गप्पा आपण मारणार आहोत. नमस्कार ज्ञानेश्वरी, शिवनेर प्राईम मध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तू उगडी व्हॅली पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये आता सध्या 10th शिकती आहेत आणि त्याचबरोबर तू अभिनय किंवा फिल्म इंडस्ट्री या क्षेत्रातही कार्य करते आहेस. तर मी सगळ्यात पहिला प्रश्न तुला हा विचारेल की एक नारायणगाव सारख्या गावात किंवा शहरात राहून तू अभिनय या क्षेत्रात कार्य करते, तेही सामान्य घरातून. तर तुझा हा पहिला अनुभव कसा आहे की सामान्य घरातून अभिनेत्री या क्षेत्राकडे? अनुभव असा आहे की नारायणगाव म्हणजे कलाकारांचं माहेरघरच आणि त्यातल्या त्यात मी इथून काम करते याचा मला इतका आनंद होतोय की आधी देखील मोठ्या मोठ्या कलाकारांनी नारायणगावचे नाव अख्ख्या देशभरात नाही तर जगभरात उंचवलेलंच आहे. आणि मी आता शिकत अभिनय ह्या इंडस्ट्रीकडे वळाली आहे. सो मला फार आनंद होतोय की मी तिथे काम करते आणि गावाचं नाव सुद्धा कुठेतरी काढते आहे. आणि सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचा तर फार मोठा सपोर्ट आहे मला, त्यातल्या त्यात माझ्या शाळेचा अतिशय जास्त सपोर्ट आहे. इन द सेन्स मी आता 10वीला असून तेव्हा देखील माझी शाळा मला सपोर्ट करते आहे. आणि मला प्रत्येक ठिकाणी असं म्हणतात की 10वी हे फार पाया असतो, पण त्यातल्या त्यात हा पाया देखील माझा अभिनयाचा पाया देखील याच्यासोबत रवला जातो. अगदी खूप छान. म्हणजे जसं तू सांगितलं की नारायणगाव ही कलाकारांची कुठेतरी माहेरभूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे ती एक प्रेरणा तुझ्याकडे आहे कला या क्षेत्रात जाण्यासाठी. तसंच तुझ्या घरून देखील तुला तेवढाच पाठिंबा आहे. तुझी आई ही बेसिकली गृहिणी आहे आणि वडील शेती करतात, पण याचबरोबर कुठेतरी वडील देखील कला या क्षेत्राशी जोडलेले आहेत. याबद्दल तू काय सांगशील? कारण मला असं वाटतं की मूळ प्रेरणास्थान तुझ्यासाठी तेच असावे. त्याबद्दल काय सांगशील? माझ्या बाबांनी ऍक्टिंग ही थिएटर केलं, म्हणजे नाटकातून ते स्वतः नाटक लिहितात, कोरिओग्राफ करतात. पण आता सध्या मला कुठेतरी प्रोत्साहन द्यायचंय, माझ्यासाठी करायचंय. सो त्यांनी त्यांच्या नाटकाच्या त्या रेसला, आपण बोलू की त्यांच्या त्या रेसला त्यांनी थोडंसं कुठेतरी लगाम दिलं आणि आता माझं करिअरसाठी सगळं. अगदी म्हणजे वडील पुन्हा शेतीकडे वळालेत आणि त्यांचं जे स्वप्न आहे, त्यांची जी आवड आहे ती तुझ्या माध्यमातून आता ते कुठेतरी पूर्ण करतात आणि त्यांचं स्वप्न ते तुझ्या माध्यमातून साकारतायत. खूप छान आहे हे सगळं. पण हे विचारताना आपण तुझ्या कलाक्षेत्राकडे तर वळणारच आहोत. जसे की तुझा नुकताच तुझ्या मागे येड्यावाणी हा अल्बम, याचा अल्बमचं गाणंही रिलीज झालं आणि त्याचबरोबर पोस्टर देखील राज ठाकरे यांच्या हस्ते याचं रिलीज झालेलं आहे. तर मी सगळ्यात पहिलं असं विचारेन की या अल्बम बद्दल तू काय सांगशील? हा अल्बम सोलापूर आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती शूट झाला. आमचा 8 दिवसांचं शेड्यूल होतं. सगळं क्लायमेट इतकं छान होतं तिथे शूटिंगचं आणि 8 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही फार धमाल केली. शूटिंग म्हटल्यावरती ते येतंय, स्ट्रगलही तेवढाच असतो, पण फार मजा आली अल्बमच्या शूटिंगच्या वेळेस. अगदी ह्या अल्बम मध्ये लीड ऍक्टर म्हणून काम करत असतानाच गुटुरगुम या अल्बम मध्ये देखील तू एक लीड ऍक्टर म्हणून काम करतेय. तर ह्या दोनही अल्बम मध्ये काम करतानाचा काय अनुभव होता किंवा काय वेगळं पण तुला जाणवलं? माणसं कॉमन असली का पटकन ओळखून येत नाही, त्याच्यासाठी काहीतरी स्पेशली असायला हवं. सो मग त्या डिरेक्टर्सनी आणि त्यांनी माझ्यात ते ओळखले गुण आणि त्यांनी मला लीड काम करायचं संधी दिली. सो त्यामुळे मी आधी लास्ट इयर गुटरगुम सुद्धा शूट केला आणि तो सुद्धा भरपूर लाखो लोकांनी बघितला आणि आत्ताच माझा अल्बमही रिलीज झाला. राज ठाकरेंच्या हातून पोस्टरही रिलीज झालं. सो मला फार आनंद होतोय की मी कुठेतरी असं म्हणजे ह्या वयातच मला कुठेतरी पाठिंबा भेटल्यामुळे मी काम करू शकले. अगदी म्हणजे खूप कमी वयात तुझ्या करिअरला सुरुवात झाली, ऑलमोस्ट तुझ्या करिअरच्या निम्म्या टप्प्यात पोहोचली असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाहीये. पण जसं तू सांगितलं की गुटुरगुम आणि तुझ्या मागे येड्यावाणी हे 2 अल्बम तुला मिळाले, निर्माते आणि दिग्दर्शक तुझ्यापर्यंत कसे पोहोचले ही खूप कुतूहलाची गोष्ट आहे. कारण जेव्हा लीड ऍक्टरला आपण शोधतो एखाद्या अल्बमसाठी म्हणा, एखाद्या फिल्मसाठी म्हणा, त्याच्यासाठी ऑडिशन्स होतात किंवा इतरही माध्यम असतात ज्या माध्यमातून
डायरेक्टर्स किंवा जे प्रोड्युसर्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात, तर त्यांचा तुझ्यापर्यंत येण्याचा टप्पा कसा होता? गुंडर्भ मालवणचं असं झालं की मी चित्रकर्मी पुरस्कार, चित्रपट महामंडळाचा पुरस्कार असतो तो, तर त्यावेळेस ॲज अ लीड डान्सर तिथे होते मी. सो विथ उर्मिला मातोडकर आणि त्यांच्यासोबत मी पुणे फेस्टिवल केला, जॅकी श्रॉफ, वर्षा उसगावकर. सो त्यावेळेस मला या दिग्दर्शकांच्या नजरेखाली मी आले आणि त्यांना वाटलं की मी यात खूप छान काम करू शकते. सो त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी तिथेच सांगितलं की मी तुला एक लीड काम आत्ताच देतोय. आणि त्यानंतर लगेच 15 दिवसांनी मला शेड्यूलसाठी बोलवलं शूटिंगच्या. आणि ऑडिशन्स, खरं तर इंडस्ट्री अशी आहे की असं वाटतं फार सोपी, पण यात काही सोपं नाही आहे. स्ट्रगल खूप, कोणीही पहिल्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट होत नाही. मीही फार ऑडिशन्स दिले. तुम्ही मला जे नवीन कलाकार येतात त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की तुम्ही 1-2 ऑडिशन्समध्ये थांबू नका. हे फार मोठं अथांग सागर आहे. यात जर तुम्हाला जायचं तर चढ उतार येणारच. सो ऑडिशन देत राहा. 1 नाही 2 नाही तर 3ऱ्या ऑडिशनमध्ये तुम्ही सिलेक्ट व्हालच आणि तुमच्या कलागुणांना वाव भेटेलच. त्यामुळे तुम्ही ऑडिशन देत राहा. अगदी जसं तू सांगितलं की तू पुरस्कारांच्या माध्यमातून किंवा इतर जे फेस्टिवल्स आहेत त्या माध्यमातून तू पुढे आली, म्हणजे कुठेतरी डान्स हे बेसिकली तुझी सुरुवात होती. डान्सच्या माध्यमातून तू सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे तुला आज ह्या अभिनय क्षेत्रात पुढे वाव मिळतोय. तर नक्कीच ह्या क्षेत्रात किंवा हे जे अल्बम आहेत ते शूट करताना अनेक किस्से घडले असते, जसं मी बघितलं खूप धमाल आहे. तरी ऑफ सेट म्हटलं की धमाल चालेल. तर त्यातले काही किस्से तू आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितेस का? हो, ऍक्च्युली आमचं कसं असायचं, तुझ्या मागे येडावाणीचं आमचं इतकी मेहनत आहे त्या अल्बमला की आमचं समजा शेड्यूल सकाळी 6ला तर ऑलमोस्ट सेटवरती आणि 9-10ला पॅकअप झालं की 1च तास आला. त्यानंतर जवळजवळ 2 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल करायचो. म्हणजे एक सीन जरी असेल तरी तो 15-20 वेळा कंटिन्यू रिहर्स व्हायचा. आणि त्यानंतर मग ते जागण्यासाठीचे किस्से, मग एकामेकांना जागा ठेवण्यासाठी म्हणजे फार फार अतिशय फार सुंदर अनुभव येतात. हे करताना म्हणजे अगदी तू डान्सच्या क्षेत्रात अगदी पारंगत होती, त्यात काही शंका नाही, पण त्यातून तू अभिनयात गेली. डान्स म्हटलं की अभिनयाची जोड ही आलीच आली आणि ती खूप गरजेची असते. पण बऱ्याचदा असं होतं ना की एखादा सीन करायचा आहे आणि ती स्टेप आपल्याला जमत नाहीये आणि जे काही प्रोड्युसर आहेत किंवा इतर लोक आहेत ते अक्षरशः इरिटेट होतात की का जमत नाहीये तुला, म्हणजे तू इतकं सगळं उत्कृष्ट करते आणि एका सीनला काय होत आहे. असं कधी झालं तुझ्या बरोबर? असं म्हणजे ऍक्च्युली डान्समध्ये नाही झालं, पण ऍक्टिंगच्या दरम्यान शूटिंगमध्ये एखादा सीन म्हणजे तो मी फार अवघड सीन सहज काढून घ्यायचे, पण एखादा अलगद सोपा सीन असेल ना तर तो काय माहिती सोप्या गोष्टी मला तर त्यामुळे तो असा राहून जायचा. मग त्याला जास्त रिटेक व्हायचं, पण मी कधीच रिटेक दिले नाही माझ्या ह्याच्यात. तरी एखादा रिटेक व्हायचा तो सोप्या सीनसाठी. म्हणजे किती छान गोष्ट आहे. अभिनय म्हटलं की जसं तिने सांगितलं स्ट्रगल खूप आलं, मेहनत खूप आली आणि त्यातूनही रिटेक खूप आले. हे सगळ्यांनी जवळजवळ अनुभवलं असेल किंवा माहिती असेल, पण त्यातून तुझी ही खूप छान गोष्ट आहे की तुझे रिटेक खूप कमी व्हायचे. त्यामुळे अभिनयाची गोडी किंवा त्याच्याशी जोडली गेलेली तुझी नाळ किती पक्की आहे हे आपल्या प्रेक्षकांना नक्की या माध्यमातून कळेल. हे विचारत असताना मला एक पुन्हा थोडंसं मागे येऊन विचारायला आवडेल की जसं तू कुकडी व्हॅली या स्कूलमध्ये शिकती आहेस, आता तू 10th करती आहेस आणि जसं तू सांगितलं की तुझ्या शाळेचा सुद्धा खूप पाठिंबा आहे, पण असं होतं ना की एक कलाकार किंवा सतत प्रकाशाच्या झोतात झळकणारी व्यक्ती आपल्यात येते, आपल्यात बसते, आपल्यात शिकते. असं असल्यावरती आजूबाजूच्या लोकांना एक वेगळा आनंद किंवा एक वेगळं काहीतरी असतं त्यांच्या मनात. आणि त्यात तुझ्या मित्रमैत्रिणी सगळ्या इथल्याच, कारण तू मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे KG पासून तू ह्याच शाळेत शिकती आहेत. मग आपल्यातलीच शिकणारी मुलगी आज एवढ्या उंचीवर गेली आहे, कुठेतरी एक अभिनेत्री म्हणून ती पुढे येते. असं असताना तुझ्या मित्रमैत्रिणींना काय वाटतं किंवा शाळेत गेल्यावरती काय अनुभव असतो? अरे एक फिल्म स्टार एक अभिनेत्री माझ्या बरोबर आली आहे, काय जिथे तिथे जाईल शाळेत तेव्हा अरे दीदी तू हिरोईन आहेस ना, तू काम केलंयस ना. अगदी लहान लहान मुलं, म्हणजे मी साधं जरी आवरून गेली दीदी तू खूप छान दिसतेस, तू तिथे पण खूप छान दिसली होती TV वरती, असंही बोलतात. क्लासमध्ये तर सगळ्यांची मी सेलिब्रिटीज आहे आणि टीचर्स असं स्वतःहून सांगतात की आता ऑटोग्राफ देणार की सेल्फी देणार म्हणजे. आणि जेव्हा शिकवताना असा ब्रेक भेटला की स्वतःहून येऊन सांगतात की खूप आनंद होतो की असं सांगायला पण गर्व येतो की हो मी हिला शिकवलंय म्हणून, की आपलीच हाताकडून गेलेली मुलगी आज ह्या लेवलवरती आहे. आमच्या प्रिन्सिपल
सर्वांनाच फार आनंद होतो या गोष्टीचा. अगदी. आणि मला असं वाटतं की हीच तुझ्या कामाची पोचपावती आहे, कारण आपल्यासोबत वावरणाऱ्या व्यक्ती जेव्हा असं कौतुक करतात किंवा शिक्षकांकडनं हे मिळतं की ऑटोग्राफ देणार की सेल्फी, तर खरंच खूप मोठी पोचपावती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला असं वाटतं की तुझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान तो असेल. जसं की तू सांगितलं की तुला अनेक पुरस्कार मिळाले किंवा डान्सच्या क्षेत्रातून तुझी अभिनयाकडे वाटचाल झाली, तर यात असंही आहे की तुला ऑलिम्पिकसाठी गोल्ड मेडल मिळाले, ते पण डान्स कॅटेगरीतून. तो अनुभव काय होता आणि याबद्दल काय सांगशील? प्युपिल ऑलिम्पिक्स त्याचे स्टेट गेम्स झाले होते पुण्याला आणि त्यानंतर नॅशनलला. तर नॅशनल म्हणजे औरंगाबादला झालं, तर औरंगाबादला मला गोल्ड मेडल होतं लावणीसाठी, स्पेशली लावणी कॅटेगरीसाठी. आणि त्यानंतर मला श्रीलंकेलाही जायची चान्स आला होता इंटरनॅशनल गेम्ससाठी, पण तो काही कारणास्तव मी नाही गेले. पण म्हणजे फार सुंदर अनुभव होता. म्हणजे 3-4 दिवस तिथे ते कॉम्पिटिशन्स चालतात आणि त्यातूनही फार लांबून जेव्हा औरंगाबादला होतो तेव्हा ऑल ओव्हर इंडियातून, ॲक्च्युली इंडियाच्या बाहेरून सुद्धा लोक आली होती. नेपाळ, अगेन भूतान वगैरे त्या साईडवरूनही लोक आली. तर एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणं हे फार अवघड होतं मला. पण काय माहिती का, आतून काहीतरी विल पॉवर होती माझी की मला ते गोल्ड मेडल घ्यायचंच आहे. तर त्या विल पॉवरने मी ते गोल्ड मेडल घरी आणलं. अगदीच तू सांगितलं की लावणी, बेसिकली लावणीतून तुला गोल्ड मेडल मिळालं. नारायणगाव सारख्या शहरात राहते जिथे तू, नारायणगाव हे विठाबाई भाऊमांग नारायणगावकर त्यांच्यासारख्या अनेक लावणी सम्राटनी, आणि लावणीचं स्पेशली माहेरघर म्हणजे नारायणगाव. आणि त्यातूनही तू लावणीतून पुढे येते. लावणी ही कला म्हटलं की सध्या स्थितीला असं पाहिलं जातं की लावणी म्हणजे कुठेतरी बॅकवर्ड आहे, पाहिलं जातं लोक, आणि ऍक्च्युली उच्च लोक त्याच्याकडे अशा पद्धतीने बऱ्याचदा पाहतात. म्हणजे दृष्टिकोन बदललेला नाही. बरोबर. तर हे असं असताना देखील तू लावणीसाठी ॲज अ कोरिओग्राफर म्हणून देखील काम करतेय, त्याबद्दल काय सांगशील? लावणी म्हणजे एक असं शृंगारिक भाव येतो, म्हणजे जो ज्यांना कळतो ना ते फार खोलात जातात. विठाबाईंच्या नावाने नारायणगावची ओळख आहे. तर माझी एक अशी इच्छा होती, कधी कधी मला सुद्धा असं ओळखतात की तू नारायणगावची ना, तर त्या नावाने सुद्धा ओळख केली. आणि आता जे गिनेस वर्ल्ड ऑफ लावणीचं रेकॉर्ड होतं पुण्यात रत्नाकर शेळके डान्स अकॅडमीतर्फे 10,000 मुली एकत्र नाचणार आहेत बालेवाडी स्टेडियमला. तर तिथे मी असिस्टंट कोरिओग्राफर आहे आणि कोरिओग्राफर आपल्या एरियात, आपल्या जुन्नर तालुक्याची मी कोरिओग्राफर आहे. तर त्यात मला फार आनंद होतो की मी 100-200 मुलींना शिकवते एका वेळेस. अगदी. म्हणजे तुझी जी आवड आहे त्यातून तू पुढे येते, पण पुढे जाऊन जसं विठाबाईंना नारायणगाव त्यांच्या नावाने ओळखलं जातं लावणीसाठी, तर आपण अशी अपेक्षा करू शकतो की त्यांचा वारसा आणि वारसा तू पुढे नेऊन पुढे जाऊन तुझ्या नावाने लावणी ही नारायणगावसाठी ओळखली जावी. आणि त्यासाठी खूप शुभेच्छाही आहेत तुला शोल्डर ड्राईव्हकडनं. तुझी वाटचाल ही खूप सुंदर आहे. हे सगळं करत असताना 10वीचं वर्ष म्हटलं की खूप महत्त्वाचं म्हटलं जातं. त्यात तू अनेक म्हणजे नृत्यशील किंवा अभिनय असेल, ह्या दोन्ही क्षेत्रात तू काम करती आहेस आणि त्याच्या संधी तुला वेळोवेळी जास्त पुढे येत आहेत. आणि जसं की तू सांगितलं की सरावाला खूप वेळ द्यावा लागतो किंवा पूर्ण वेळ तिकडे जातो. मग 10वीचं वर्ष, इकडचा सराव किंवा हे काम आणि अभ्यास या सगळ्यांचा मेळ तू कसा घालतेस? मला शूटिंग म्हटलं की 1-1.5 महिना जातोच आणि वर्ष एकच आहे आपल्याकडे, त्यात महिनेही 12च, त्यातलेही काही सुट्टीत जातात. तर मग शाळा म्हणजे माझी इतकी सपोर्टिव्ह आहे मला की मी समजा जर मिस केलेला सिलेबस मला टीचर स्वतः ऑफ लेक्चर्समध्ये स्वतः येऊन सांगतात आणि आमच्या प्रिन्सिपल मॅम स्वतः मला टॉपिक क्लिअर करून देतात. म्हणजे आता शाळेचा टायमिंग आमचा सकाळी 8 ते संध्याकाळी 10चा आहे. तर त्या टायमिंगमध्ये इतका अभ्यास करून घेतात की मला वाटत नाही की माझे खाडे कुठेतरी मला नडतात म्हणून. म्हणजे ते सगळं भरून निघतं, तुझं बॅकलॉग सगळं भरून निघतोय. पण ही छान गोष्ट आहे की आपण जेव्हा एखाद्या प्रगतीपथाकडे जात असतो किंवा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते आणि आपण त्या दृष्टीने वाटचाल करत असतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, जी लोक आहेत, ती जेवढ्या उत्स्फूर्तपणे आपल्याला पाठिंबा देतात किंवा मदत करतात, त्यामुळे त्यांचा कुठेतरी 50 ते 60% पाठिंबा किंवा त्यांचं त्या यशात तेवढं भागीदारी असते असं म्हणायला हरकत नाही. आणि तुझ्या या यशात तुझी शाळा नक्की किती पाठिंबा देते आणि किती तुझ्या शाळेचं महत्त्व आहे तुझ्या या यशात, हे सगळं इथे दिसतं आहे. हे विचारत असताना मला आणखी एक विचारायला आवडेल की तू अल्बम तर करतेस, पण त्याचबरोबर तुला फिल्ममध्ये देखील पुन्हा एकदा एक मुख्य अभिनेत्री म्हणून तुझा चेहरा पुढे येणार आहे आणि त्या फिल्मचं नाव आहे डॅडी चिअर्स. सॉरी. तर त्या फिल्मसाठी 2 ते
3 महिन्यात ती फिल्म रिलीज होती आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? ती फिल्म ॲक्च्युली एक इन्स्पायरिंग मूवी आहे. जी मुलं UPSC MPSC करतात त्यांच्यासाठी मोस्टली, म्हणजे काही गावाकडची मुलं मुली असतात, त्यांना शिकण्याची फार आवड पण परिस्थितीमुळे कुठेतरी मागे राहतात. त्यांना समजा चान्स भेटला तर ते काय पोस्टवर जातात, आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तर त्यात टाईपमध्ये एक मूवी आहे आणि फार इन्स्पायरिंग मूवी आहे, ज्यात मी तशी अल्लड दाखवली आहे, पण मी नंतर जशी टाइम स्पॅन जातो तसं मॅच्युरिटी पण आहे. मी देखील एक ऑफिसर होते असं एक दाखवलेलं आहे त्या मूवीत. अगदी, पण ह्या मूवीच्या म्हणजे थोडा अजून पुढे जाईल, उत्सुकता मोठी म्हणू शकतेस तू, पण मी अजून थोडं पुढे जाऊन असं विचारेल की ह्या फिल्म मध्ये किंवा ह्या चित्रपटातल्या तुझ्या कॅरेक्टर बद्दल तू काय सांगशील जास्त? माझं कॅरेक्टर अल्लड आहे आणि ऑफसेट मूवीच्या ऑफसेटवरती सुद्धा जसं मी लहानच आहे, मी लहानच समजते, तिथे देखील मी लहानच होते, पण मी अशी कन्सिडर नाही केलं स्वतःला लहान. पण बाकीचे एवढे प्रोटेक्टिव्ह आणि केअरफुल असायचे माझ्याबद्दल की हो हिच्यासाठी आपण जास्त वेळ घेऊया, म्हणजे फार मला कॉपरेटिव्ह करून त्यांनी सीन्स वगैरे काढले. पण म्हणजे मला कधीच वेळ नाही आली अशी की लहान आहे, म्हणजे मी माझ्या लेवलनेच काम केलं. तर सगळे म्हणायचे की हा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स वाटत नाही. मी कधीच ॲक्टिंग क्लासेस केले नाही, जे काय शिकले ते वडिलांकडूनच शिकले. आणि ह्या ज्या ॲक्टिंगच्या इंडस्ट्रीमध्ये आहे ते मला असं वाटतं की एखाद्या ॲक्टरला डान्स नाही येऊ शकत, पण एखाद्या डान्सरला ॲक्टिंग ही नक्की जमते. ती अंगातच असते, रक्तात असते ॲक्टिंग. अगदी, हे मात्र तू अगदी खरं बोलले की म्हणजे एखाद्या ऍक्टरला डान्स आला नाही याला माहित नाही, पण डान्सरला ऍक्टिंग जमते कारण त्या दोन्हीची नाळ आहे ती काहीतरी वेगळी आहे. पण जसं की तू सांगितले की वडील जे आहेत, वडिलांकडनं ही प्रेरणा आहे, हे सगळं आहे. मग असं कधी झालं का की एखादा सीन आहे तू वडिलांशी शेअर केला आणि अगदी वडील समोर बसून उभे राहून त्यांनी तुझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली की असं नाही की हे असंच करायचं, असं झालंय? हो, खूपदा होतं. जेव्हा जेव्हा मी ऑडिशन्स दिल्या तेव्हा पप्पांनी स्वतः स्क्रिप्ट माझ्याकडून वाचून घेतली, त्यांचे जे मेथड्स आहेत सांगायचे त्यानुसार मी जेव्हा केलं तेव्हा मला रिझल्ट चांगला भेटायला लागले. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे तर त्यातून म्हणजे स्क्रिप्ट कशी असते, स्क्रिप्ट समजून घ्यायची असते, पाठ करायची नसते, आणि स्क्रिप्टमधले भाव जे हवं डायरेक्टरला तेच भाव उतरवायचे कसे, ते जेव्हा जेव्हा सीन्स असायचे तर आदल्या रात्री ते माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे की ह्या सीनला तू असे एक्सप्रेशन्स दिले पाहिजे, असे लाईट्स येत आहेत, तुझं कॅमेरा फेसिंग असं हवं, इथून ते मला सांगायचं. अगदी, म्हणजे वडिलांच्या अभिनयाची छवी ही पूर्णपणे आज तुझ्या उतरत आहेत किंवा ते उतरवत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांना नारायणगावमध्ये तर नटसम्राट म्हणूनच ओळखलं जातं. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे खूप छान वारसा हा पुढे येतो त्यांच्या माध्यमातून. हे सगळं असताना फॅमिलीचा पाठिंबा आला, आई गृहिणी असूनही खूप मोठा पाठिंबा करते. म्हणजे अगदी तू जरी ऍक्टिंग या क्षेत्रात किंवा डान्सिंग या क्षेत्रात काम करत असशील तरी त्यामागे त्यांची मेहनत खूप आहे, त्याबद्दल काय सांगशील? जरी मला आता कुठे शूटिंगला जायचं तर माझी आई असं वाटतं की मी फक्त चालली आहे, म्हणजे आई सगळं बॅकग्राऊंड असतं माझं. म्हणजे समजा जरी मी तिथे चालली आहे पण आईचा पाठिंबा, नीट जा, म्हणजे असं बेसिकली ते तर असतंच, प्रत्येकाचं काळजी घे, पण तिथे पोहोचल्या लगेच तिचा कॉल येतो, काय माहिती तिला कसं कळतं की मी पोहोचली, पण फुल म्हणजे माझं सगळं आवरावरीपासून सगळं आईच बघते. खूप एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. म्हणजे मी तिथे गेल्यावर मला असं वाटतं आईला आणलं असतं तर, कारण मोस्ट ऑफ द टाइम शूटिंगला पप्पाच येतात माझ्यासोबत. मग तुझी अशी इच्छा आहे का आईलाही कधी घेऊन जायचं आणि चान्स मिळाला तर आईला पण इन्व्हॉल्व करायचं? म्हणजे आई आणि वडील दोघांनाही मला सोबत घेऊन जायचं, पण कसं होतं ना घरी फॅमिली पण आहे, सो यांच्याकडे पण लक्ष द्यायला कोणीतरी दोघं पण आले तर लक्ष नाही, त्यामुळे एकाला थांबावं लागतं. हे सगळं करत असताना तू सांगितलं आई वडिलांबद्दल तर सांगितलंच, पण इतर कुटुंबातले जर असतात, नातेवाईक असतात, मग त्यांची काय भावना असते की अरे माझी भाची किंवा माझी पुतणी कुठेतरी पुढे आहे, आज एक फिल्म स्टार आहे, कधीतरी मला पण संधी आहे की आज मी पण तिच्याकडे ऑटोग्राफ मागेल, तर ती काय भावना? माझे आजी बाबा त्यांनाही फार कुतूहल असतं. म्हणजे घरी कोणी पाहुणे आले की पहिले सांगतात ही माझी नात, हिचं हे सगळं, माझ्या तिन्ही नातींचं हे सगळं विश्व, हे शूटिंग बद्दल सांगतात. परत माझे मामा मामी आणि माझी मामाची आजी, हे सगळं म्हणजे मावशी, हे जे माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. म्हणजे अशी एखादी व्हिडिओ क्लिप जरी माझी व्हायरल झाली ना तरी 100-200 ग्रुप्स वरती ते पहिले माझी भाची आहे पहिला शेअर करा, एवढं त्यांचं कुतूहल असतं. म्हणजे ते पण तुला तेवढ्याच परीने प्रोत्साहन करतायत जेवढं त्यांच्या वतीने होतं. ते सगळं होत असताना म्हणजे अगदी गुड लुक्स, डान्सिंग,
ऍक्टिंग सगळं सगळं एकत्र आलं आणि हे करत असताना मिस पॉप्युलर टायटल इन मॉडेल स्पेस हंट पुणे 2017 साठी देखील तुला अवॉर्ड मिळाला आहे. फॅशन शो झाला होता पुण्याला फिनिक्स मॉल येथे. सो तिथे माझं एज बसत नव्हतं ॲक्च्युली, पण माझी इच्छा असताना मग त्या जे प्रोग्रामचे जे क्रिएटिव्ह होते सो त्यांनी सांगितलं की तू करू शकते पार्ट. सो मी पहिला अनुभव होता, मला कॉन्फिडन्स तर बिलकुल नव्हता, पण तिथे गेल्यावर हळूहळू त्यांनी माझ्यात कॉन्फिडन्स आणला आणि त्यानंतर 10 दिवसाच्या वर्कशॉप सगळं केल्यानंतर एवढ्या मोठ्या जे मॉडेल्स आहेत त्यांच्यासोबत काम करायचा चान्स भेटला. जे खूप टायटल्सचे विनर आहेत त्यांच्यासोबतही मी केलं आणि लकीली मला मिस पॉप्युलरचा अवॉर्ड भेटला. खूप छान, अभिनंदन त्यासाठी. पण हे सगळं असताना जसे पप्पा तुझे आयडॉल आहेत तसंच या क्षेत्रातील अशी कोणती व्यक्ती आहे ज्यांना तू तुझ्या प्रेरणास्थानी ठेवतेस? प्रेरणास्थळी ठेवते अशी खूप आहेत, पण मी कॅटेगराईज केलं त्यांना. सो मला एक्सप्रेशन्समध्ये मला वाटतं की मी आहे. सो एक्सप्रेशन्समध्ये मी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सारख्या अशा लेजेंड्सला डोळ्यासमोर ठेवून मी काम करते. आणि कामात लक्ष देण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण काम करतो तेव्हा फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड कॅरेक्टरमध्ये उतरायचं असं मी माझ्या गुरूंकडून शिकले. मला फार गुरु लाभले. सो प्रत्येकाचा एक पॉईंट म्हणजे एखाद्याची काही जणांनी मला शिकवलं की डान्स शिकताना स्टेप शिकणं महत्त्वाचं नसतं, त्या व्यक्तीची स्टाईल शिकणं फार महत्त्वाचं असतं. आणि मी स्वतः टीम आणि त्यात कसं उतरायचं त्यावर बिलीव्ह करते. म्हणजे समजा एखादा सीन चालू आहे तर त्या सीनमध्ये मी जेव्हा टेक होणार त्यावेळेस उतरायचं आणि कट झाल्यावर बाहेर निघायचं. हे देखील मी माझ्या गुरूंकडून शिकले. म्हणजे अगदी खूप छान गोष्ट तू इथे सांगितलीस की खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुझा एक वेगळा गुरु आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तू वेगळ्या व्यक्तीला एक प्रेरणास्थानी ठेवलंय. ही खूप छान गोष्ट आहे किंवा खूप छान संदेश देणारी ही गोष्ट आहे इतरांसाठी. हे सगळं असतानाच मला आणखी पुढे जाऊन असं विचारायला आवडेल की 10वी तर आता तुझं शिक्षण होईल ह्या वर्षी, पण आता तू अभिनय किंवा नृत्य या क्षेत्रात एवढी तुझी मुलं एवढी रोवत चालली आहे, तर पुढे जाऊन तू कला या क्षेत्रालाच पुढे धरून तुझं करिअर करशील की जसं इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे किंवा त्यापेक्षाही वेगळं काही फील्ड आहे असं निवडशील? ऍक्टिंग आणि डान्सिंग हे माझं पॅशन आहे आणि एज्युकेशन हा माझा पाया आहे. म्हणजे मी दोन्ही कधीच सोडणार नाही, कारण जसं म्हणतो की ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही तसं मी ऍक्टिंग आणि त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि एज्युकेशनला मी कधीच सोडू नाही शकत, कारण त्यानुसार आपली डिग्री ठरते. म्हणजे समजा आपण कितीही मोठं झालो तरी शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी ऍक्टिंगही करणार आणि माझं चाललंय की UPSC करावं. UPSC IAS ऑफिसर व्हायला मला फार आवडेल. तर मी दोन्ही पण सेम माझ्यासाठी सेम. म्हणजे तू जसा आत्ताच विचार करून ठेवलाय की तुला IAS ऑफिसर व्हायला आवडेल, पण सगळ्यांनाच माहिती आहे की त्या क्षेत्रात किंवा तिथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण आहे. फोकस म्हणजे फोकस हवा, अभ्यास म्हणजे अभ्यास हवा. आणि जसं तू सांगितलं की हे ऍक्टिंग तुझ्यासाठी ऑक्सिजन आहे, तर मग तुझ्यासाठी कदाचित पुढे जाऊन ही खूप डिफिकल्ट गोष्ट होऊ शकते की दोन्ही गोष्टींना बॅलन्सिंग ठेवायचं, दोन्हीकडे अगदी प्रॉपर वेळ द्यायचा आहे. तर मग तू थोडंफार काही प्लॅनिंग केलंय की मी असं करेल? मी आत्तापासूनच त्याचं स्टार्टिंग केलंय, बिकॉज आत्ता मी जेवढं ऍक्टिंग आणि त्याच्याकडे लक्ष देते तसं माझं पर्सेंट लेवल सुद्धा अबाउट 95च असतं. ॲज पर CBSE इट्स अ टफ, बट आय एम ट्राईंग टू मॅनेज इट. अँड मी त्याच्यासाठी असं टाईम मॅनेजमेंट मला सवय करून घेते मी की वेळ वाया न घालवता दोन्हीकडेही. पण कारण मला IAS ऑफिसर व्हायचं तर मी तिथे जाणार आहे आणि मी ऍक्टिंगमध्येही ॲज अ सुपरस्टार व्हायचं आहे मला, त्यामुळे मी तेही मागे सोडणार नाही. अगदीच दोन्ही गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पण फिल्म इंडस्ट्री या क्षेत्रात खूप दिग्गज लोक आहेत, तर तुझं असं काही स्वप्न आहे का ह्या निर्मात्यांबरोबर, ह्या प्रोड्युसर बरोबर किंवा ह्या ऍक्टर बरोबर तुला काम करायचं आहे? हो, म्हणजे आता दिग्गज लोक आहेत ही तर सागरच आहे अथांग. तर त्यात काही डिरेक्टर्स आहेत जसे करण जोहर, आय एम फॅन ऑफ हिम, रोहित शेट्टी. आणि मला हिरोजमध्ये रणवीर सिंग जास्त आवडेल, वरुण धवन, रणवीर सिंग. तसं मराठीमध्ये देखील मला काम करायला फार आवडतं, तसं बॉलिवूडमध्ये मला आवडेल. कारण आता आमचं जे पोस्टर लॉन्च झालं हैदराबादला देखील झालं, भरत जाधव, रणवीर सिंग यांच्या हातून आमचं तुझ्या मागे येण्यावाणीचं पोस्टर लॉन्च झालं. तर मराठीमध्ये देखील मला
असे काही मला नाव नाही ऐकलं तर आता लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनव बेर्डे सोबत मला काम करायला जास्त आवडेल. ओके, म्हणजे अगदी हे बोलत असताना तुझ्या आवडीनिवडी किंवा इन फ्युचर तुला कोणाबरोबर काम करायला आवडेल हे देखील सांगितलेलं आहेस. अगदी नक्कीच तुझ्या या यशाची किंवा तुझ्या इच्छांची पूर्ती लवकरच लवकर हो आणि तुला खूप लवकर ह्या ऍक्टर्स बरोबर काम करायला मिळत अशा सदिच्छा आहेत. अगदी तू सांगितलं मगाशी की प्रत्येक गोष्टीसाठी तू वेगळा गुरु ठेवला, कारण एक्सप्रेशन असतील किंवा ऍक्टिंग असेल खूप वेगवेगळे गुरु, म्हणजे स्टेजवर येण्यापासून स्टेजच्या आवड जाण्यापर्यंतचे गुरु वेगवेगळे आहेत. पण हे सगळं असताना तू कुठेतरी क्लासिकल किंवा फोक लावणी ह्यात पारंगत होत चालली आणि ह्यामागे कोणीतरी बेसिक गुरु आहेत, त्यांच्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. जसं माझं स्टार्टिंग डान्ससाठी आई बाबांनी केलं तसं सुरुवात मला प्रशांत रोकडे सरांनी माझी स्टार्टिंग करून दिली. जसं बोलतो ना की एका रोपट्याला सुरुवातीला जेवढी गरज असते ना त्याच्या नर्चरिंगची, तसं मला प्रशांत सरांनी केलं. लावणी या क्षेत्रात मला शुक्रिया भालेराव मिस आणि जतीन पांडे सर पुण्याचे, तर ह्या दोन व्यक्तींनी मला जास्त प्रोत्साहन दिलं, त्याबद्दलचे भाव समजून सांगितले. क्लासिकल मी नेहा नागरेंकडून शिकले आणि आता मी पुण्यात शिकते क्लासिकल. आसावरीताई पाटणकर त्यांच्याकडे मी शिकतेय. सो ह्या व्यक्तींनी मला फार सपोर्ट दिला की प्रत्येक जरी मी डान्स करते तरी करेक्शन असतातच, नो वन इज 100% परफेक्ट. सो त्यात त्यांनी मला कसं परफेक्शन आणायचं तसं शिकवलं. अगदी तू आसावरीताईंचं नाव घेताना काहीतरी वेगळी स्माईल होती आणि तू कानालाही हात लावला, यामागचं काही विशेष कारण होतं का? हो, नेहा मॅम आणि आसावरीताई ह्या माझ्यासाठी फार ॲज अ ग्रेट आहेत, कारण कथ्थकमध्ये गुरूंना फार मोठा दर्जा मी दिलेला आहे. सो त्यासाठी काही चुकलं माझ्याकडून तर माफी असावी, त्यानुसार मी कानाला हात लावला. खूप छान. अगदी म्हणजे तुझ्याकडनं ह्या वयात खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि हे सगळं असताना जसं तू डान्समध्ये सांगितलं की खूप वेगवेगळ्या गोष्टी तू शिकती आहेस, पण जसे की सांगितलं आपण मगाशीच उल्लेख केला की नारायणगाव हे लावणीचं माहेरघर आहे आणि कुठेतरी लावणी ही मागे पडत चालली आहे. तर भविष्यात जर तुला संधी मिळाली किंवा तुझ्या अशा इच्छा आहेत का की तू नारायणगाव येथे स्पेशली मुलींसाठी लावणीकरिता काहीतरी वेगळं करशील? हो, माझी फार इच्छा आहे, कारण आपण आता जे दृश्य बघतो की लावणी मागेच पडत चालली आहे. बाहेर जरी पडली तरी, म्हणजे बाहेरच्या ठिकाणी पडली तरी एवढं काही नाही, पण नारायणगावमध्ये तरी ती नाही पडावी अशी माझी फार इच्छा आहे. तर मोठं होऊन जर मला संधी मिळाली तर मी नारायणगावमधल्या मुलींसाठी स्पेशली लावणीचे काहीतरी वर्कशॉप्स वगैरे ऑर्गनाईज करेन, त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मची सोय करून देईन आणि पहिली गोष्ट दृष्टिकोन बदलायचा पहिला प्रयत्न करेन. कारण आता जरी जे कोरिओग्राफीसाठी मी सांगितलं वर्ल्ड रेकॉर्डचा, मी भरपूर जणांना विचारलं तर ते बोलतात की लावणी म्हणजे वल्गर फॉर्म आहे. असं काही एक नाही आहे, हा दृष्टिकोन आहे तुमचा. लावणी एक असा फॉर्म आहे ज्यात तुमचे भाव, तुमचा कला दिसून येते. ती लावणी म्हणजे एक लावणीने आधी सुद्धा पुरातन काळात सुद्धा भरपूर यश कमवलेलं आहे आणि आपल्या स्वातंत्र्य संग्रामापासून देखील लावणीचा हातभार आहे. तर लावणी कुठेही मागे पडता कामा नये ही माझी फार मनापासून इच्छा आहे. अगदी म्हणजे लावणी, नारायणगावची लावणी ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी तू नक्कीच काम करशील, पण त्याचबरोबर खूप छान गोष्ट तिने नमूद केली की लावणी म्हणजे कुठेतरी काहीतरी वल्गर असं लोकांचं मत झालेलं आहे, पण लावणी म्हणजे सौंदर्य, लावणी म्हणजे नखरा आणि लावणी म्हणजे खरंच ते खरं सौंदर्य, दिलखे सदा हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती देखील तू करणार आहेस. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कदाचित ह्या माध्यमातून खूप छान संदेश आत्ताच जातोय की लावणीला खरंच तुम्ही जवळ करा आणि लावणी खरी काय आहे हे जाणून घ्या, कारण जोपर्यंत खरी लावणी तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तिचं महत्त्व किंवा तिच्यातला एकजीवपणा तुम्हाला कळणार नाही. ही खूप छान गोष्ट तू सांगितली. तुझ्याबरोबर गप्पा मारताना अगदी तुझ्या शिक्षणापासून ते तुझ्या पुढच्या इच्छा, अपेक्षा किंवा तुझे जे एम्स आहेत, गोल्स आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलंच, पण खरं जसं तू सांगितलं की तुझे पहिले गुरु आई बाबा, त्यांचा खूप मोठा पाठिंबा तुला आहे आणि कदाचित तुझ्या यशाच्या शिखरांमध्ये प्रत्येक पायरीत ते रोवतायत आता अजूनही पुढे. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनंही अधिक जाणून घेणार आहोत तुझ्याबद्दल, तुझ्या करिअरबद्दल. त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार, तुम्ही दोघांचंही शिवनेर प्राईम मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमची मुलगी आज यशाची शिखर खूप पटापट सर करते आणि तिने सुरुवातीलाच बोलताना असं सांगितलं की तिचे आई वडील हे तिचे प्रथम गुरु आहेत.
किंवा कला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा किंवा जी कला क्षेत्राची छबी आहे ती पूर्णपणे बाबांकडे त्यांच्याकडनं मिळाली आहे. पण तरी सुद्धा मी काही तुमच्याकडे पहिल्यांदा येईल. आपली मुलगी कला या क्षेत्रात एवढं काम करते, एवढ्या पुढे जाते आणि नाविन्यानं ती आणखी नवीन गोष्टी आपल्याला सामावून घेते. हे सगळं करताना ती अभ्यासात देखील परिपूर्ण आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलीबद्दल? मला सर्वप्रथम मी शिवनेरी प्राईमचे हार्दिक आभार मानते की तुम्ही आज आमच्यापर्यंत आलात. मी असं सांगेल की माझी मुलगी अभ्यास पाहून कला या क्षेत्रात म्हणजे ती सगळीकडेच परिपूर्णतेने सर्व काम तिचं व्यवस्थित करते आणि असा एक संदेश देऊ इच्छिते की आजकालच्या समाजामध्ये मुलगा हवा असं प्रत्येकाला वाटतं. पण मी सांगू इच्छिते की मुली या मुलापेक्षाही खूप काही करू शकतात. आम्हाला 3 मुलीच आहेत, पण 3ही मुली तिघींच्या शाळेमध्ये खूप टॉपरमध्ये आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे मुलाची कमतरता अशी आम्हाला काहीही वाटत नाही. असं सांगू इच्छिते की पालकांनी ज्यांना मुली आहेत त्यांनी आपल्या मुलींकडे त्यांचा कल ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, त्यांच्या इच्छानुसार त्यांचं शिक्षण घ्यावं असं सांगू इच्छिते. अगदी तुम्ही आता उल्लेख केलात की मुलगाच हवा असं काही नाही. 3 मुली आहेत आणि 3 मुली मुलांसारख्या दळणीनं काम करतात. जशी तुमच्याबरोबर सगळ्यांची लाडकी आणि आवडती ज्ञानू ही सगळ्यांना परिचित आहे, पण त्याचबरोबर तुमच्या इतरही 2 मुली ज्या देखील वेगळं काहीतरी दळणीचं क्षेत्र निवडून पुढे जात आहेत, अगदी त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकून घ्यायला आवडेल. हिची बहीण वैष्णवी ती सुद्धा डान्समध्ये क्लासिकलही करते. ती डान्समध्ये ती तिच्या अनंतराव स्कूलमध्ये शिकते. तिथे ती टॉपरच आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बाकीचे इव्हेंट असतील स्कूलचे प्रत्येक इव्हेंटमध्ये ते पार्टिसिपेट करतात आणि रँकही मिळवतात. आणि जी छोटी आहे अबोली ती फक्त नावाने अबोली आहे. ती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देते, लेख वाचनावर स्पीच देते, उत्कृष्ट लावणीही करते. सेम ज्ञानेश्वरीची कॉपी आहे ती. अरे वा, म्हणजे दुसरी ज्ञानेश्वरी पाठोपाठ तयार होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्ञानेश्वरीच्या स्कूलकडनं आम्हाला असं म्हणजे इन्व्हिटेशन आलं की प्लीज तुम्ही आबोली आम्हाला द्या, आमच्या शाळेला द्या की ज्ञानेश्वरी जेव्हा जाईल 10वी नंतर तेव्हा पुढच्या 10 वर्ष लावणीची काळजी नाही राहणार आम्हाला. क्या बात आहे. म्हणजे लावणीची दखल ह्या कुटुंबाबरोबरच या मुलींनी किती छान पेलवलेली आहे ते आपल्याला या माध्यमातून कळत आहे. मला एक आवर्जून विचारायला आवडेल, अबोलीचं वय काय आहे? 5.5 वर्ष. क्या बात आहे. खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे 10वीत शिकणारी ज्ञानेश्वरी, तिची छबी अबोली ही 5.5 वर्षाची आहे आणि मुख्य म्हणजे डान्स सोबत ती शिवाजी महाराजांवर म्हणा किंवा जनजागृतीपर विषयांवरती व्याख्यान करते. म्हणजे हे कुटुंब किती प्रेरणादायी आहे हे या माध्यमातून कदाचित पुढे येत आहे हे नक्की मला म्हणायला आवडेल किंवा इथे नमूद करायला आवडेल. काकींनी तर मुलींबद्दल सांगितलं, मुली ह्या मुलाप्रमाणे फक्त नावाने नाही तर त्या खरंच मुलाप्रमाणे कशा आहेत आणि त्यांनी कसं वाढवलं त्या पद्धतीने हे तर त्यांनी सांगितलंच. पण जसं अबोलीने माफ करा ज्ञानेश्वरीने अगदी म्हणजे ते किती कन्फ्युजन झाले. तुम्ही सांगितलं की अबोली ही तिची कॉपी आहे आणि तीच माझ्या समोर आता उभी असं मला वाटलं. पण खरंच म्हणजे जसं ज्ञानेश्वरीने सांगितलं की माझे वडील हे माझे म्हणजे त्यांची छबी माझ्यात आहे. त्यांनी त्यांच्या आवडीला किंवा त्यांच्या स्टेजला थोडंसं त्यांच्या रेसला ब्रेक दिला आणि त्यांची सगळी स्वप्न असते माझ्या माध्यमातून पुढे पूर्ण करतायत. काय सांगाल तुम्ही याबद्दल? सर्वप्रथम मी शिवनेरी प्राईमचं स्वागत करतो की ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि आमच्या भावना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. कारण की हाच एक मेसेज असतो की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक समाज प्रबोधनात्मक विषय म्हणा किंवा कुठलेही विषय असो, पण लोकांपर्यंत मीडियाचे कारणीभूत असतो तर जो लोकांपर्यंत जातोय अशी आपली छबी लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी मी शिवनेरी प्राईमचं पहिले सर्वप्रथम स्वागत आणि आभारही मानतो. आता ज्ञानेश्वरीबद्दल तुम्ही म्हणाल तर कला ही क्षेत्र मुळातच मला लहानपणापासून मला स्वतःला आवडत होती आणि मला ती लहानपणापासून खूप आवडायचं. कारण मी एक कुठल्या तरी स्टेजवरती काम करेल नाट्य क्षेत्रात. डान्स मला कधीच नाही ना, मला फक्त ॲक्टिंग आणि लिहिणं हा माझा छंद असायचा. तर मग जे काही मी लिहायचा तर त्यातलं लीड रोल करणं किंवा ते अशा अवघड भूमिका असायच्या तर त्या भूमिका करणं साहजिक लवकर कोणाला जमत नव्हतं आपल्या ग्रामीण भागामध्ये. शहर भागात गेलो नाही पण ग्रामीण भागामध्ये मग ती मुख्य भूमिका मी स्वतः घ्यायचं. मग ते स्त्री पात्र असो या पौरुषाचं पात्र असो ते स्वतः भूमिका मी आज 6 वयापर्यंत मी करत होतो.
पण हे करत असताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जर मी स्वतः याच्यात जर वाहत गेलो तर कदाचित मी माझ्या मुलांना याच्यात वेळ देऊ शकणार नाही, कारण की हे क्षेत्र असं आहे का त्यात तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचा आहे. मग त्याच्यात तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला वेळ देता येत नाही. मग मी विचार केला माझं आता पुढं जाऊन काय होणार आहे. आता वय जरी किती असं मी पुढे जाऊन मी माझ्या मुलांना जर घडवलं, माझं एक स्वप्न होतं की फार मोठं प्लॅटफॉर्म गाठायचं, माझ्या मुलांना किंवा त्या लेवलपर्यंत घेऊन ठेवायचं. आणि आता ते मी जाऊ शकत नाही, कारण की माझ्यावरती जबाबदारी तेवढी आहे. हे सगळं पाहता मला ते क्षेत्र निवडायचं. मग मी थोडं जरा थांबलो, कारण की हे करत असताना मी समाज प्रबोधन, समजा एड्स एक प्रश्नचिन्ह असेल, स्त्री भ्रूण हत्या, गुंठा मंत्री, हुंडाबळी, असे अनेक विषय मी आपल्या सगळ्या ग्रामीण भागात म्हणजे गणपतीच्या क्षेत्रातनं मी ह्या ठिकाणी साजरी करण्याचा प्रयत्न केला सगळीकडे. पण हे करत असताना पण विचार केला की मी माझ्या मुलांना नाटकं ह्या क्षेत्रात जर मी आज लोटलं, आज छोटे आहेत, ह्या कमी वयात जर मी यांना लोटलं तर कदाचित त्यांना भविष्यामध्ये हे स्टेज मिळू शकतं. मग मी त्यांना माझे ज्ञानेश्वरी असेल, अबोली असेल, वैष्णवी असेल, यांना मी सर्वांना घरातच मी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली का बेटा अभिनय काय असतो, समोरच्याचा चेहरा कसा वाचायचा, समोरच्याचे डोळे काय सांगतात, का तुम्हाला एखाद्या शब्दाचा जर उल्लेख करायचा किंवा तो बोलायचा मग तुम्ही ते कुठल्या भावनेतनं बोलायचं आहे. मग ही प्रत्येक गोष्टीचं वर्कशॉप म्हणा त्याला, मी ते घरात ट्रेनिंग द्यायचं त्यांना. बेटा हे असंच, भले तुम्हाला प्लॅटफॉर्म उद्या मिळेल ना मिळेल, मी प्रयत्न नक्की करेन, पण मग मी हे सगळं करून मी माझी घरची कामं एक वेळेस बाजूला ठेवायचं, पण यांना मी घडवत गेलो. मग यांच्यासाठी ज्ञानेश्वरीसाठी ऑडिशन्स, जिथं जिथं कुठे ऑडिशन असेल, रात्र मी अक्षरशः ऑडिशनसाठी थांबायचं, 12 तास ऑडिशनसाठी उभा राहायचा, तिला घेऊन जायचा, त्या लोकांसमोर उभा करायचा, तिला अगोदर 3 तास मी पहिली ट्रेनिंग द्यायचा की बेटा हे ऑडिशन असं असतं, समजा स्क्रिप्ट भेटली ती पाठ कशी करायची, तू शब्दशः पाठ न करता त्यातले फक्त भाव समजून घ्यायचे. त्या लोकांना अपेक्षित असतं की ते भाव पाहिजे, त्यांना त्यातनं काय सांगितलं गेलं पाहिजे, शब्दाचा बदल तू करू शकते. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तिला शिकवत गेलो आणि ह्या गोष्टीचा तिला तो बेनिफिट मिळत गेला की लोकांनी तिला उचलत गेले आणि आज ती ह्या लेवलला येऊन टेकलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे अगदी त्यांनी थोडक्यात एक उजळणी दिली की त्यांनी त्यांच्या मुलीला कला या क्षेत्रातील आईपासून आज पूर्णपणे कसं शिकवलं, ही अगदी छोटीशी उजळणी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. जसं तुम्ही ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं की तुम्ही तिला कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं किंवा कशा प्रकारे तिला आज तुम्ही या स्टेजवर खंबीरपणे उभं केलेलं आहे. तिच्या मागेही तुमच्या 2 मुली आहेत ज्या देखील कला क्षेत्राशी जोडल्या जातात. त्यामुळे मी हे नक्की विचारू इच्छिते की तुम्ही कुठेतरी अशी इच्छा व्यक्त करतायत की ज्या अबोली असतील किंवा तुमची दुसरी मुलगी असेल वैष्णवी, दोघींनीही ज्ञानेश्वरी पाठोपाठ या क्षेत्रात पाऊल ठेवावं. हो, ते तर माझं स्वप्न आहेच आहे, पण मात्र मी प्रत्येकाला एक वेगळं क्षेत्र देतोय. क्षेत्र हेच आहे, अभिनयाचं क्षेत्र आहे, परंतु प्रत्येकाला मी एक वेगळ्या फील्डमध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय. अबोली असेल तर अबोलीला मी गेल्या वर्षी इंडिया गेट रामेबाज म्हणून एक एपिसोड सुरू झाला, तर त्यातल्या मी तिला 4थ्या राऊंड पर्यंत नेलं होतं वयाच्या 5व्या वर्षीच. मग अभिनय कसा असतो, कॉमेडी कशी असते किंवा ऍक्ट काय असते हे मी तिला गेल्या वर्षी आज प्रयत्न सुरू केला. मी तिला ऍक्टिंग ह्या फील्डमधनं पाठवतोय, याचा कॉमेडी ह्या फील्डमधनं तिला बोलतोय आणि वैष्णवीला मी डान्स फील्डमधनं बोलतोय. याचा डान्स कोरिओग्राफर म्हणून मला तिला प्रेझेंट करायचे पडद्याच्या पाठीमागे. कारण कसं असतं की पडद्यावरती डान्स सगळेच करतात, पण त्यात मुख्य भूमिका असते त्या कोरिओग्राफरची. कोरिओग्राफर कधी कोणाला दिसत नाही, तो पडद्याच्या पाठीमागे असतो, पण खरा मूळ सूत्रधार तो असतो की ह्या कलाकाराला घडवणारा कोण आहे तर कोरिओग्राफर आहे. मग वैष्णवीला माझं स्वप्न आहे की मी तिला ॲज अ क्लासिकल, फोक डान्स, इतर बाकीच्या फॉर्ममध्ये मी तिला ॲज अ कोरिओग्राफ म्हणून तिला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ह्या तिन्ही मुली आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे स्वतःचं नाव वेगळं ठसा उमटवतील. कारण की एकाच क्षेत्रात जर मी तिघींना ते नेलं तर साधं कदाचित यांच्यात कॉम्पिटिशन सुरू होईल, आम्ही एकामध्येच आहोत, म्हणून मग या तिघींना वेगळं क्षेत्र द्यायचं. पण हे कलेचं क्षेत्र ह्या तिघींसाठी निवडतं. मुली आहेत ना, मग यांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. मुलांना मुलगा जर असता तर कदाचित मी 100% सपोर्ट केलाच असता, कारण की मुलगा हा चांगलाच असतो. मग मुलगी का कमी करायची त्यांना, म्हणून मुलींनाही तेवढाच सपोर्ट, म्हणजे मुलांनी इतकंच मुलींनाही आपण आधार दिला पाहिजे. मग तोच प्रयत्न मी पण केलाय. खूप कौतुकाची गोष्ट आहे. मुली आहेत कुठे कमी नाही, म्हणून मुलींना तिघींनाही कला क्षेत्रात पाठवायचं आहे आणि कला क्षेत्रात पाठवत असतानाच तिघींनाही वेगवेगळे टप्पे द्यायचे आहेत. ही खूप छान गोष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवली आहे, जेणेकरून ते त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी वेगळं देणारं आहे. पण यापेक्षाही मी आवर्जून असं विचारेल, म्हणजे हा प्रश्न मी दोघांनाही विचारेल की अगदी तिने जसं सांगितलं की तिच्या नातेवाईकांचाही तिला तेवढाच पाठिंबा आहे, पण कला हे क्षेत्र तुम्ही खूप जास्त जवळून अनुभवलंय आणि एक मुलगी जेव्हा या क्षेत्रात उतरते किंवा ती मुलगी जेव्हा ग्रामीण भागातून असते, त्या मुलीला खूप दिवस बाहेर पाठवणं असेल किंवा
खूप सारे अडचणी समोर येतात ज्या आम्ही इथे बोलून दाखवणं कदाचित गरजेचंही नाहीये, पण त्या तुम्हाला चांगल्या माहिती आहेत. आणि हे सगळं असताना आसपासचा परिसर, आसपासचे लोक यांच्याकडनं कधी तुम्हाला असं आलं की अरे मुलगी आहे, तू तिला या क्षेत्रात पाठवतोय आणि मग कसं, हा प्रश्न कधी समोर आला? हो, नक्की आला. कारण की असे आम्हाला अनुभव खूप यायचे की लोक सांगतात अरे मुलगी आहे, मुलीच्या जातीला हे शोभत नाही, किंवा असं रात्र 8-15 दिवस बाहेर घेऊन जाणं, लोक वाईट नजरेने पाहतात. म्हणजे हे लोकांचा दृष्टिकोन खूप आमच्याबद्दल असं निगेटिव्ह बोलणं खूप असायचं. पण मी स्वतःशी खंबीर असायचा. मी तिच्या मागे उभा आहे ना, मग तिला भीती कसली. आणि मुळातच माझ्या रक्तावर माझा विश्वास आहे, कारण की त्याला घडवलंय मी. त्यामुळे तो मी जरी म्हटलं बेटा तू चूक, तरी ते चुकणार नाही, इथपर्यंत मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे. त्यामुळे मी साहजिक मी समाजाचा विचार करत नाही. समाज वाईटही सांगत असतो आणि चांगलाही सांगतो. चांगला सांगणारा समाज हा फार तुरळक असतो आणि वाईट सांगणारा समाज तसा फार मी बघितलाय. त्यामुळे तो विचार न करता मी एक त्यांना दाखवून द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही जरी असं समजत असाल की मुलीला वाईट आहे, नक्कीच वाईट आहे ते क्षेत्र मुलीच्या जातीला, परंतु जर आपण केअरफुली जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच ते चांगलं होऊ शकतं. म्हणजे हे मी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी समाजाला. ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे, म्हणजे खरंच खूप जास्त कौतुकाची गोष्ट आहे. कारण 3 मुली तुम्ही या क्षेत्रात पाठवताय आणि वडील म्हणून त्याचबरोबर एक गुरु म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आज तुम्ही उभे आहात. तुमच्या मुलीने सुरुवातीला तुमच्याबद्दल एक कौतुकाची गोष्ट सांगितली की माझे वडील हे नारायणगावचे नटसम्राट म्हणून ओळखले जातात. काय म्हणाल याबद्दल, अगदी मुलीने केलेल्या कौतुकाबद्दल? आता नटसम्राट म्हटलं तर नटसम्राट आपल्या महाराष्ट्राचे एकच आहे ते नाना पाटेकर, ज्यांना नटसम्राट म्हटलं जाते. त्यात फार दिग्गज आहेत. ती अभिनय काय असतो हे ते नाना पाटेकरांकडूनच पाहावा. म्हणजे त्यांच्या डोळ्यात, केसात, चेहऱ्यावर प्रत्येक भावामध्ये नटसम्राटाचा भाव आपल्याला पाहायला मिळतो. आपण कोणाचं कंपॅरिझन करू शकत नाही, कारण की तेवढी तुलना करण्याची आपली पात्रता नाही. आपण एक त्यांच्या पुढे शून्य आहोत. मुळाचा एक कुठला तरी भाग असतो. पण काय होतं, नारायणगाव सारख्या अशा ग्रामीण भागामध्ये नाटकं करत असताना जेव्हा काही प्रथम नागरिक असेल, मान्यवर लोक असतील किंवा आमदार असतील, खासदार, ह्या लोकांनी जेव्हा नाटकं पाहिली त्यावेळेला मला आठवतंय 5 वर्षापूर्वी, नाही 4 वर्ष झाले सर, 4 वर्षापूर्वी आमदार शरद दादा सोनवणे हे नाटक पाहण्यासाठी आले होते. ते नाटक पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. थोडा वेळ ते नाटकच होतं, पण ते नाटक पाहिल्यानंतर ते पाणी आलं. नाटक संपल्यानंतर त्यांनी माईकवरती अनाउन्समेंट केली का ह्या नाटकाचा जो खरा नटसम्राट जो कोणी असेल त्याच माझं नाव त्यांनी उल्लेख केला आणि मला स्टेजवरती बोलवलं. त्यांनी माझा सत्कार केला की म्हणे आजपासून ह्या नारायणगावचा नटसम्राट म्हणून तुझी ओळख असेल. आणि त्यांनी त्या दिवसापासून नारायणगावात माझी प्रसिद्धी ती नटसम्राट म्हणून झाली. असा तो अनुभव होता. अगदी वडिलांच्या ह्या कार्याची पोचपावती मुलीच्या तोंडातून या स्वरूपातून आली. वडिलांनी देखील मुलींना कशा पद्धतीने सपोर्ट करावा, मी माझ्या मुलींना कशा पद्धतीने या क्षेत्रात पुढे आणतोय, खंबीरपणे उभा आहे, किंवा त्यांचं भविष्य काय आहे हे तुमच्या डोळ्यातून आज इथे दिसलं. वडिलांनी सगळं सांगितलं. तुला काही अजून बोलायचं आहे का? हो, मला माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं आहे. कारण माझे जे काका काकी अशी आत्यांची मोठी फॅमिली आहे. जसं जॉईंट फॅमिली आहे आमची, तसे मला 8 काका आहेत, सख्खे चुलत. सो प्रत्येकाचा एक वेगळ्या प्रकारचा सपोर्ट असतो मला. म्हणजे कोणी मला म्हणजे कसं प्रोटेक्टिव्ह राहायचं याचा सपोर्ट देतो, तर कोणी कामाचा सपोर्ट देतो. म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळ्या प्रकारचा सपोर्ट असतो. सो माझी सगळी ओव्हरऑल फॅमिली इतकी छान आहे की म्हणजे बाहेरच्या लोकांना ते डिफेन्स करत असतात की नाही, ती जे करते ते बरोबर करते, ती जी इंडस्ट्री तिच्या आई वडिलांनी निवडली, तिने निवडली, ती बरोबर आहे. त्यामुळे मला बाहेरच्या लोकांना उत्तर द्यायची गरज नाही, माझे घरचेच उत्तर द्यायला असतात. आणि मी एक असा संदेश देऊ इच्छिते, जसं APJ अब्दुल कलाम बोलतात की एखाद्याची सक्सेस स्टोरी वाचण्यापेक्षा त्याची फेलियर स्टोरी वाचा. कारण सक्सेस स्टोरी तुम्हाला फक्त एक मेसेज देईल, पण जी तुमची फेलियर स्टोरी आहे ना त्या व्यक्तीची, ती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या कठीणाईंसोबत लढायची हिंमत देईल. खूप छान असा या माध्यमातून संदेश दिला. वय अगदी जेमतेम आहे, पण विचार करण्याची क्षमता किती मोठी आहे तुझी ती या माध्यमातून कळते आहे. म्हणजे अगदी नटसम्राट ह्या पदवीनं गौरवलेले वडीलरूपी गुरु असतील, जे आज आपल्या समोर आले. गृहिणी म्हणून अगदी शांत अशा स्वभावाची, पण मुलींना खंबीरपणे साथ देणारी, त्यांच्या पाठीमागे राहणारी आई आपण या ठिकाणी पाहिली. आणि त्याचबरोबर लावणी बरोबरच विठाबाई भाऊ वाघ नारायणगावकर यांचा वसा वारसा पुढे घेऊन त्यांचा ठसा स्वतःच्या रूपाने आणि
लावणीच्या रूपाने जिवंत ठेवणारी ज्ञानेश्वरी देखील आपण इथे पाहिली। ह्या पूर्ण कुटुंबाचं म्हणजे अगदी फक्त ज्ञानेश्वरीबद्दल नाही तर ज्ञानेश्वरीपासून तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आगळेवेगळेपण आपण ह्या गप्पांमधून अनुभवलंय। खूप प्रेरणा देणारी आणि वेगवेगळे अनुभव देणारी ही फॅमिली, हे कुटुंब आज आपल्या समोर आलं। खूप छान वाटलं तुम्हा सर्वांसोबत गप्पावरून। आणि मला अजून एक सांगू इच्छिते, जशी मी लावणीत पुढे आहे तसे बाकीच्याही डान्स फॉर्म्समध्ये मी केलंय। तर मी स्टार्टिंगला वेस्टर्न जे स्टार्ट केलं तर मला काही अजून गुरु लाभले, तर त्यामध्ये विजय प्रजापती असतील, परत योगेश वैद्य सर असतील, पुण्याचे देखील सचिन गायकवाड सर, असे भरपूर दिग्गज गुरु लागले मला। सो म्हणजे मी फार लकी समजते स्वतःला की फॅमिली बॅकग्राऊंड प्लस जे गुरु आहेत प्लस माझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे सगळं चांगलं आहे। आणि मी आशा करते की पुढच्या वेळी जेव्हा येशाल तेव्हा माझ्या लहान बहिणींचा इंटरव्ह्यू चालू असेल। अगदी म्हणजे किती छान गोष्ट तिने या ठिकाणी सांगितली, म्हणजे प्रत्येक गुरुचा उल्लेख, म्हणजे अगदी कोणत्या गुरुचा उल्लेख चुकून राहिला असेल तर सॉरी, पण जेवढ्या आठवेल तेवढ्या गुरूंचा उल्लेख तिने केला आणि खूप छान गोष्ट इच्छा व्यक्त केली। म्हणजे मी जरी यशाच्या मार्गावर जाते, आज मी कॅमेरा समोर आहे, आज लाखो लोक मला पाहतायत, पण पुढच्या वेळेस मी समोर बसलेली असेल आणि माझ्या बहिणी माझ्या जागेवर असतील, ही खूप छान प्रेरणा देणारी आणि एक वेगळंच काहीतरी नातं सांगणारी गोष्ट तिने या ठिकाणी सांगितली आहे। तुझा म्हणजे दोनही जे एक तुझा अल्बम तर येऊन गेलाय, पण एक अल्बम जो येतोय आणि त्याचबरोबर तुझी जी फिल्म रिलीज होतीये, या दोनही गोष्टींसाठी तुला शोनर प्राईम करणाऱ्या आपल्या प्रेक्षकांकडे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुला महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून किंवा त्या बाहेरूनही मिळो अशा सदिच्छा आहेत। धन्यवाद। शून्य प्राईम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।